आता आपण पाहणार आहोत महिन्यावर आधारितच प्रश्न, ज्यामध्ये आपला काल एक भाग राहिला होता, तो म्हणजे पुढील महिन्यामध्ये वारात होणारा बदल कसा होतो ते. आता पुढील महिन्यांमध्ये वारात होणारा बदल जर आपण बघायला गेलो, तर यात सुद्धा आपल्याला 7ची खूप मोठी मदत होणार आहे. आता ही 7ची मदत होत असताना कशी मदत होते ते इथे लक्षात घेऊयात. आपण काल सुद्धा जे वार 5 वेळा येतात, त्यामध्ये सुद्धा बघितलं की 7ने भागल्यावर किती बाकी उरते आणि तीच बाकी आपल्याला इथे मदत करणार आहे. तर इथे जी बाकी उरत होती ती होती 0, 1, 2, 3. यावरनं काय लक्षात आलं, जर का आपण 28 दिवसाचा महिना असेल, तर 28 दिवसाचा जो महिना आहे, तो पुढच्या महिन्यात जसेच्या तसे कॉपी होतो, कॉपी पेस्ट. आता 28 दिवसाचा महिना फेब्रुवारीचा असणार आहे. म्हणजे 1 फेब्रुवारीला जर तो 28 दिवसांचा महिना असेल, 1 फेब्रुवारीला जर सोमवार असेल ना, तर इथं लक्षात घ्यायचं की 1 मार्चला सुद्धा म्हणजे पुढच्या महिन्यातला पुढच्या महिन्यातली 1 तारीख, त्या दिवशी सुद्धा सोमवारच असतो. ठीक आहे. हे कधी? जर 28 दिवसाचा महिना असेल तर. त्याच वेळी जर आपण 29 दिवसाचा महिना बघितला आणि तो पण फक्त फेब्रुवारीचा असणार आहे, इतर कोणताही महिना येणार नाही. इथे एकही वार येणार नाही. जसा 5 वेळा वार एकही नव्हता, तसंच इथे सुद्धा एकही वार येणार नाही. 29 दिवसाच्या महिन्यात एकच वार हा 5 वेळा येत होता, हे आपण बघितलं. त्याच पद्धतीने इथं सुद्धा काय होणार आहे, 1 दिवसाचा फरक पडणार आहे. 1 दिवसाचा फरक कसा पडतो बघा, फेब्रुवारी महिनाच घ्यावा लागेल. जर का 1 फेब्रुवारीला सोमवार असेल, लक्षात घ्या, 1 फेब्रुवारीला सोमवार असेल, तर पुढच्या महिन्यात जाताना म्हणजे 1 मार्चला जाताना, लक्षात घ्या, 1 मार्चला जाताना काय होणार आहे, की 1 दिवस तिथे जादा होत असल्यामुळे सोमवार तर येणार नाहीये 1 मार्चला, तर काय येणार आहे इथे आपल्याला, मंगळवार हा वार मिळणार आहे. पुढचा 1 वार. म्हणून 1 वार काय होतो, 1 दिवसाने पुढे सरतो. त्याच तारखेचा वार पुढच्या महिन्यात. जर 30 दिवसाचा महिना असेल, तर याच पद्धतीने 2 दिवसांनी तो वार पुढे सरेल. म्हणजे आपण जर जून महिना घेतला आणि 1 जूनला सोमवार असेल, तर 1 जुलैला काय होणार पहा, 2 दिवसांनी तो वार पुढे सरतो. म्हणून इथे मंगळवार, बुधवार. तर मग 1 जुलैला काय येणार आहे, बुधवार येणार आहे. आणि तीच गोष्ट आपण 31 दिवसाच्या महिन्यामध्ये पाहणार आहोत. आता ही जी थिअरॉटिकल भाग आहे, ठीक आहे, हा आपण जेव्हा उदाहरणे सोडवायला जातो, त्यावेळी तो अजून आपल्याला व्यवस्थित समजतोय. ठीक आहे. मग तो समजून घेण्यासाठी आपण काय करूयात, की उदाहरणांकडे जाऊयात, जेणेकरून की आपल्याला यामध्ये कोणतीही अडचण येणार नाही. पहा, इथे तुम्हाला हे पाठवलेली सुद्धा आहे PDF. या PDF मध्ये तेच दिलेलं आहे, की किती दिवसांनी पुढे जातो ते, आणि 5 दिवसाचा जो वार आहे, त्याच नियमांचा इथे आपण वापर केलेला आहे. बाकी काही वेगळं केलेलं नाहीये. ठीक आहे. ही गोष्ट लक्षात आली असेल, तर आता आपण उदाहरणांकडे जाऊ. ठीक आहे मयुरेश. तर बघा प्रश्न कसा आहे इथे. एक गोष्ट सांगायची, जे युट्यूबला आता विद्यार्थी असतील, ते झूमला सुद्धा जॉईन होऊ शकतात, कारण झूमला फक्त 80च विद्यार्थी येतात. ठीक आहे. आणि तुम्हाला युट्यूबला असेल तरी काही अडचण नाही. पहा आता, 4 ऑगस्टला सोमवार असल्यास 4 सप्टेंबरला कोणता वार येईल? 4 ऑगस्टला सोमवार असल्यास 4 सप्टेंबरला कोणता वार येईल? आणि नेहमीप्रमाणे आपण काय केलंय, अतिशय सोपे प्रश्न सुरुवातीला घेतलेले आहेत आणि यावरच आधारित आपण वेगवेगळे प्रश्न, ज्यांची काठिण्य पातळी वाढत जाईल, असे प्रश्न पुढे घेतले आहेत. आता हा प्रश्न सोडवताना सुरुवातीला काय करायचं लक्षात घ्या, ज्या महिन्याचा वार आपल्याला दिला आहे, तो महिना किती दिवसांचा आहे तो पाहायचं. तर इथे आपल्याला जो वार दिला आहे तो आहे ऑगस्ट महिन्याचा. ठीक आहे. आणि ऑगस्ट महिना म्हटलं
की तो येतो 31 दिवसांचा महिना. मग काय आहे तो? ऑगस्ट. ऑगस्ट हा महिना आहे आपला 31 दिवसांचा. आणि 31ला जर आपण 7ने भाग दिला तर लगेचच लक्षात येतं की त्यामध्ये बाकी 3 उरणार आहे. आणि ज्यावेळी बाकी 3 उरते त्यावेळी पुढील महिन्याचा वार हा 3 दिवसांनी पुढे जातो. हे मुद्दामून चार्ट इथे ठेवलेला आहे, कारण जर तुम्ही पाठ केला नसेल तर हा पाठच करून घ्यायचा आहे. आणि पाठ करायचा नसेल तर लक्षात ठेवताना मग त्या दिवसांना 7ने भागा आणि त्यावरून तुम्ही ते लक्षात ठेवू शकता. ठीक आहे. बऱ्याच पद्धती असतात अभ्यासाच्या. कोण पाठ करतं, कोण समजून घेतं. अंडरस्टँडिंग काही जणांचं ग्रास्पिंग पॉवर चांगली असते. तर पहा आता ऑगस्ट महिन्यात 31 दिवस आहेत, म्हणून काय होणार आहे? पुढच्या महिन्यामध्ये 3 दिवसांचा फरक पडणार आहे. त्या एकाच तारखेला 3 दिवसांचा फरक. त्या एकाच तारखेला काय होणार आहे? 3 दिवसांचा फरक पडणार आहे. आता हा 3 दिवसांचा फरक एकाच तारखेला पडणार म्हणजे काय? जर का आपल्याला 4 ऑगस्टला सोमवार दिलेला आहे ना, इथे काय दिलं आहे? सोमवार. तर आता मला 4 सप्टेंबरचा वार काढत असताना काय केलं पाहिजे हे इथं लक्षात घ्यायचं. आपण तक्ता तर पाठ केलेला असेल किंवा लक्षात ठेवला असेल की ऑगस्ट हा 31 दिवसाचा महिना आहे. या 31 दिवसाच्या महिन्यातून पुढच्या महिन्यात जाताना काय होणार आहे? तर 3 दिवसांचा फरक पडतो. म्हणून सोमवारला द्यायचा आपण सोडून. सोमवार नंतर पहिला वार, दुसरा वार आणि जो तिसरा वार असेल तो आपल्या उत्तराचा वार असेल तो आपण बरोबर तिथे मुद्दामून लिहिलेला आहे, जेणेकरून तुम्हाला अडचण नको. तर सोमवार नंतर पहिला वार येणार आहे तो मंगळवार. दुसरा येतो तो बुधवार. ठीक आहे. आणि जो तिसरा वार येणार आहे तो असेल आपला गुरुवार. आणि अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर काय येतं? मग गुरुवार येते. बघा, हे लक्षात आले का सर्वांना? लक्षात आलं असेल तर समजले म्हणून टाका. आणि ज्या विद्यार्थ्यांना यूट्यूबवर आवाज येत नाही त्यांना एक सूचना सांगतो. आपण व्यवस्थित इंटरनेटमध्ये बसा किंवा एकदा व्हिडिओवर क्लिक करा आणि तिथे आपल्याला उजव्या हाताला उजव्या कोपऱ्यात या पद्धतीचं असं गिअरचं चिन्ह दिसेल. ठीक आहे. या गिअरवर क्लिक करा. या गिअरवर त्या गिअरच्या चिन्हावर क्लिक केल्यानंतर क्वालिटीमध्ये जावा. तिथे तुम्ही प्लेबॅक स्पीडमध्ये काय बदल केला आहे का किंवा क्वालिटीमध्ये काय बदल केला आहे का ते एकदा चेक करा. जर का तुम्ही अजून एक त्यामध्ये सेटिंग आहे, ॲडिशनल सेटिंगमध्ये जाऊन तिथे काय व्हॉल्यूमचं काय अडचण झाली का चेक करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुरुवातीलाच आहे क्वालिटी. क्वालिटी जी आहे, जर आपलं इंटरनेट स्लो असेल तर 360 पिक्सल करा. ठीक आहे. जर आवाजाचा प्रॉब्लेम असेल तर 360 करा, म्हणजे तुमचा डाटा पण कमी लागतो, इंटरनेट कमी जातं आणि आवाज पण तुम्हाला व्यवस्थित येईल, अडकणार नाही. पुढे जाऊयात. धन्यवाद शेख. काही अडचण. हां, वायफायला आता कधी कधी माझंही वायफायला काय होतं पहा, स्पीड कमी जास्त होत असेल तरी पण तो प्रॉब्लेम येऊ शकतो. आता बाकीच्या विद्यार्थ्यांना आवाज येत आहे यूट्यूबला. ठीक आहे ओम, पाहूयात आता पुढच्या प्रश्नाकडे. पुन्हा आपण सोपाच प्रश्न घेतलाय. फक्त ज्या महिन्याचा वार दिलेला आहे तो महिना किती दिवसांचा आहे हे पाहणं आपल्याला गरजेचं आहे. ठीक आहे. जर कोणी ते मदत करू शकत असेल तर त्याने सांगा की काय करता येईल आता. कारण आत्ताच आपण बघितलं आणि मी पण तुम्हाला इथे सांगतच आहे. जर कोणाला सांगायचं असेल तर त्या विद्यार्थ्यांनी तसं सांगण्याचा प्रयत्न करा. ज्यांचा माईक ऑन होण्याची सूचना आली असेल त्यांनी ऑन करण्याचा प्रयत्न करा. हा, बोला. 14 एप्रिल ला रविवार आहे. 14 एप्रिलला रविवार आहे. आता मला हे सांगा की रविवार जो महिना आहे, सॉरी एप्रिल जो महिना आहे तो किती दिवसाचा? 30 दिवसाचा.
एप्रिल किती दिवसांचा महिना आहे? तर 30 दिवसांचा. आता 30 दिवसांचा महिना असेल तर किती दिवसांचा फरक पडणार आहे पुढच्या महिन्यात जाताना किंवा मागच्या महिन्यात जाताना? 2. बरोबर. 2 दिवस 30 दिवसांचा हा महिना आणि जो काही फरक पडेल हा फरक किती येणार आहे तुझ्या मते? म्हणजे नियमाप्रमाणे 2 दिवसांचा फरक 2. पडतो. मग तो पुढे मोजा किंवा मागे मोजा. ठीक आहे. आता आपण आपल्या प्रश्नाकडे येऊयात. प्रश्नात दिला आहे 14 एप्रिल. कोणता वार आहे? रविवार. रविवार. आपल्याला कोणत्या दिनांकाचा वार काढायचा आहे? 14 मे. 14 मे. किती दिवसाचा फरक असेल? 2 दिवसांचा. बरोबर. मग आता इथे आपण रविवारला 1 नंबर देणार का? नाही. रविवारला झूट म्हणायचं. म्हणजे सापशिडीत आपण खेळताना नाही का 2 पडले आणि 1 वर असेल तर 1ला झूट म्हणतो आणि 2 3 व 3 वर घेतो की नाही. अगदी त्या पद्धतीने तर करायचं. रविवारला आपण मोजायचंच नाही. रविवार नंतर पहिला वार कोणता येईल मग? सोमवार. ओके. आणि दुसरा वार? मंगळवार. उत्तर काय येईल आपलं आता इथे? मंगळवार. मंगळवार. आलं का लक्षात हे? हो. यासाठी आपल्याला काय पाठ केलं पाहिजे किंवा काय लक्षात ठेवलं पाहिजे? चार्ट. हो की नाही. आणि चार्ट आपण लक्षात ठेवला किंवा एकूण दिवस बघितले आणि त्याला भाग दिला तर भाग दिल्यावर काय बघायची? भागाकार बघायचा, बाकी बघायचं, काय बघायचं? बाकी बघायची. बरोबर. छान. तर या छोट्या छोट्या गोष्टी असतात. तर बाकी बघायची आहे. या छोट्या छोट्या गोष्टी आपण लक्षात ठेवल्या की आपल्याला प्रश्नांची उत्तरे मिळून जातात. आता मला वाटतंय याची काही आवश्यकता नाहीये या चार्टची सगळ्या ठिकाणी ठेवायची. बरोबर. तर आपण तो चार्ट काय करूयात? डिलीट मारूयात. छान. ऑनलाईनचे पण विद्यार्थी, युट्यूबचे पण विद्यार्थी व्यवस्थित उत्तर देत आहेत. बघा, 14 जूनला मंगळवार असल्यास नाताळ कोणत्या वारी येईल? आता इथे काय झाले? आतापर्यंत जे आपण उदाहरणे घेतली ती सोपी उदाहरणे होती. तुम्ही म्हणला असाल अरे एवढी सोपी उदाहरणे असतील तर काही अडचण नाहीये, पण सर लय सोपी घेता येत असं असतं का? तर लक्षात घ्या की आपण काठीने पातळी हळूहळू वाढवतो. जर का अचानकच काठीने पातळी घेतली तर ते काय होईल की आपला कॉन्फिडन्स लो होतो, म्हणून तसा मी करत नाहीये. तर पहा, 14 जून आहे आणि जून महिन्यातलाच मंगळवार दिलाय आणि इथे तर नाताळ विचारलाय. आता नाताळ हा जो सण आहे ख्रिश्चन धर्मियांचा सण असतो, तो कोणत्या महिन्यात येतो, किती तारखेला येतो, या गोष्टी आपल्याला समजल्या पाहिजेत. किती तारखेला येतो? कोणाला माहित आहे का? सांगा. नाताळ हा सण किती तारखेला? डिसेंबरला. 25 डिसेंबरला. व्हेरी गुड. 25 डिसेंबरला तो येतो. म्हणजे आपल्याला आता इथे 2 तारखा मिळाल्या. एक 14 जून, एक आहे तो 14 जून. त्या दिवशी आहे मंगळवार. पण ज्या तारखेचा वार विचारला आहे तो नाताळाचा वार विचारला आहे. नाताळावरनं आपण काय लक्षात घेतलं मग? तो आहे 25 डिसेंबरला. तो कधी आहे? 25 डिसेंबरला. आणि हितला वार आपल्याला माहिती नाही येत. हा, आता कधी कधी माझे शब्द थोडेसे वेगळे येतात, थोडेस तुम्ही समजून घ्या. तर येथे जो वार येईल ना तो वेगळा येणार आहे. हे गणित सोडवताना आपण 2 पद्धतीने सोडू शकतो. कसं ते पहा. आता तेवढ्यासाठीच हा चार्ट इथे ठेवलेला आहे, ज्यामध्ये आपण ते जे महिने आहेत त्या महिन्यांचे दिवस वापरू शकतो. आणि दुसरी पद्धत म्हणजे जेव्हा आपण 7ने भाग देतो ना, 7ने भाग दिल्यानंतर हे पहा, जो इथे चार्ट दिसतोय, ठीक आहे, तर या चार्ट मधले सुद्धा दिवस आपण इथे घेऊ शकतो. या उदाहरणात हे दोन्ही दिवस कसे घ्यायचे त्या दोन्ही पद्धती समजावून घेऊ आणि मी तुमच्यावर सोडणार आहे की तुम्हाला कोणत्या पद्धतीने गणित करायचे.
कोणत्या पद्धतीने उदाहरण सोडवायचे. मी काही फोर्स करणार नाही, तुम्ही हीच पद्धत वापरा, तीच पद्धत वापरा. ठीक आहे, फक्त ऑल चॉईस इज युअर्स. तुमची जी काय असेल ती आवड निवड तुमच्या ह्याने. तर आता पहिल्यांदा काय करूयात, जे बरेच जण जुन्या पद्धतीने सोडवत आले आहेत टोटल दिवस वापरून, तर त्या टोटल दिवसावरून आपण जाऊयात. कारण मला हे पण माहिती आहे की तुम्ही ऑनलाईनला येत असाल तरी कुठेतरी आपण काय केलेलं असतं, अजून एखादा जादा तास लावलेला असतो. म्हणून मग तिथे आपल्याला या पद्धतीने सांगतात, तेव्हा आपण काय करूयात की ही जी जुनी पद्धत आहे त्या पद्धतीने इथे सुरुवातीला घेण्याचा इथे प्रयत्न करू. तर पहा, थोडंसं लहान करतो जेणेकरून आपल्याला जागा मिळेल. जुन्या पद्धतीने घेत असताना आपण 2 तर माहिती काढलेली आहे. 14 जूनला मंगळवार आहे आणि नाताळाला 25 डिसेंबर आहे. तर नेहमी एक लक्षात ठेवायचं की तारीख कुठून सुरुवात झाली, अगोदर कोण येणार आहे सुरुवातीला, 14 जून येईल का 25 डिसेंबर येईल. हा एक साधा माझा सोपा प्रश्न आहे. मग आपण पुढे सुरुवात करूयात. कोण येईल सांगा. माईक ऑन करण्याची सूचना दिली. 14 जून. 14 जून कधीही काय होणार आहे, जून महिना अगोदर येणार आहे एका वर्षामध्ये. म्हणून आता याची मांडणी करताना काय करायची पहा, 14 जून आहे ना, तो 14 जून इथे लिहून घ्यायचा. ठीक आहे, उदाहरण सोडवतोय आता आपण. त्यानंतर जुलै महिना पूर्णच आहे, त्याची काय आपण इथे तारीख लिहिणार नाही. जुलै नंतर येतो तो ऑगस्ट महिना, तो पण आपण पूर्ण घेणार आहोत. सप्टेंबर महिना सुद्धा पूर्ण घेणार आहोत. सप्टेंबर नंतर येतो तो ऑक्टोबर, जर कुठं चुकलं तर लगेचच सांगा. नोव्हेंबर आणि जो शेवटचा आपल्याला महिना आहे ती दिलेला आहे तो आहे 25 डिसेंबर. आता तुम्ही म्हणाल महिना सर 25चा काय संबंध आहे, तर 25चाच वार काढायचा म्हणून आपण काय करणार आहोत, इथे दिनांक लिहिणार आहोत. सुरुवातीला सुद्धा बघा फक्त जून लिहिलंय का, अजिबात नाही. तर तिथं काय केलं, 14 जून केलं. आणि इथे आपण काय करूयात, आता यांचे दिवस लिहून घेऊयात. जेव्हा हे दिवस लिहायचे आहेत तर फक्त 14 जून जी तारीख आहे ना, ती थोडीशी आपल्याला ट्रिकी जाते. ट्रिकी म्हणजे काय, थोडंसं तिथं आपल्याला कालचं एक उदाहरण आठवावं लागेल की सतीश दादा कंपनीतून सुट्टीला गेले 1 तारखेला, 1 तारखेपासून 2 तारखेपर्यंत, हो की नाही. तर काही विद्यार्थ्यांनी जोश जोश में होश गंवा दिया और बता दिया की सर एक ही दिन वो छुट्टी पे गए थे. अरे पण 1 तारखेला पण गायब आहे, 2 तारखेला पण गायब आहे. त्यावेळी आपण काय केलं तर मग ते दिवस बघितले आणि त्यातनं वजाबाकी करून अधिक 1 केला होता, हे तर आपण विसरायचं नाही. पहा इकडे बऱ्याच विद्यार्थ्यांनी उत्तर पण पाठवले, मंगळवार मंगळवार म्हणून. पडतरी आहे, लोकरी आहे, चेक करूयात आपण. मलाही माहित नाही, कारण मी डायरेक्ट प्रश्न तयार केले तर ठेवलेले आहेत आणि पर्याय तर आपण देतच नाही शक्यतो, कारण उत्तर एकदा काढायला मिळालं की मग पर्याय बघायचेच आहेत कुठला रंगवायचा आहे ते. तर 14 जूनचा आपल्याला जून महिन्याचे एकूण दिवस आपल्याला काढावे लागतील. तर 14 जून पासून 30 जून पर्यंत किती दिवस होतात हे काढताना काय करायचं, 30 वजा 14 करायचंय, अधिक 1 करायला विसरायचं नाही. पण अधिक 1 विसरायचं नाही, कारण जर का आपल्याला 30 जूनच तारीख दिली असती, 30 मधनं 30 गेले तर जून महिन्यात 0 दिवस झाले असते ना, बरोबर नाही. 30 वजा 30 केलं असतं काय आलं असतं, 0 झालं असतं. म्हणजे जून महिन्याचा दिवसच घ्यायचा नाही का. मग असं करू शकत नाही ना आपण. त्यासाठी काय करणार आहोत, इथे अधिक 1 करायचाच. मग आता 30 मधून 14 गेले तर राहिले दिवस खाली 16 अधिक 1 बरोबर आपले दिवस झाले इथे 17 दिवस. किती झाले आता टोटल आपले, 17 दिवस इथं आपल्याला झालेले पाहायला मिळतील. ठीक आहे, मग हे लक्षात आलं का काय केलंय, 30 वजा 14 केलं, अधिक 1 केलंय. आता पुढे आपण जुन्या पद्धतीने पाहतोय. जुन्या पद्धतीने पाहत असताना हा जो तक्ता आहे, याच तक्त्यातील दिवस आपण इथे घेणार आहोत. म्हणजे मी काय करतोय तुम्हालाही लक्षात येईल. आता जुलै महिना म्हणलं की जुलै महिन्याचे 31 दिवस आहेत, ऑगस्टचे 31 आहेत, सप्टेंबरचे 30 आहेत, ऑक्टोबरचे 31, 30, 31. फक्त डिसेंबरचे 31 घेणार नाही. तर जुलैचे 31, ऑगस्टचे 31, सप्टेंबरचे 30, ऑक्टोबरचे 31, नोव्हेंबरचे
30. आता डिसेंबरला आपण थोडीशी काळजी घ्यायची. डिसेंबरला आपण 2 गोष्टी करणार आहोत. इथे आपण वार माहीत नाहीये, ठीक आहे. त्यामुळे इथं दिवस लिहिताना आपण काय करणार आहोत, 25 तारीख दिली ना, आहे तशी 25 तारीख घ्यायची. इथे वजाबाकी करत बसायचं नाही, बेरीज करायची नाही. नाहीतर आपण सुरुवातीला बेरीज वजाबाकी केली म्हणून इथं पण कराल आणि इथला आपल्याला काय करायचा होता, वार काढायचा आहे, बरोबर. तर आता यांची आपण बेरीज करूयात. पहा, 5 आणि 3 8 होतील, 8 आणि 7 15 होतील. हातचा येतो आपला 1. आता इथं 7 हे 17तले घेतले तर इथला 1, या 17तला 1 आणि इकडे पहा 3 बरेच ठिकाणी आहेत. 2 आणि 1 हा हातचा मिळवला तरी पण 3च होतोय. मग 3 1 3, 3 2 6, 3 3 9, 3 4 12, 3 5 15 आणि 3 6 18 आणि 1 19. बघा 195 आपल्याला एकूण दिवस मिळाले. आणि या 195ला आता काय करूयात आपण, तर काय करावं लागेल बघा बरं. 195 आलं, एकूण दिवस आले 195. असे प्रश्न आपण त्या दिवशी सोडवले ना, बरोबर ना, सोडवले की नाही. आता काय करावं लागेल, कुणीही सांगा एकाने, तुम्हाला आठवत असेल काय करायचं ते. एकच मिनिट, बरेच विद्यार्थ्यांनी हँड रेज केलेत. पहा आपण असे प्रश्न सोडवलेत. सर तुमची बेरीज चुकली. बेरीज चुकली का, काय झालं बाळा. सर बेरीज सर तिथं 18 यायला पाहिजे, तुम्ही 19 घेतलंय. 19 घेतलंय. अरे बाळा हे बघ, हो 3 1 3, 3 2 6, 3 3 9, 3 4 12, 3 5 15, 3 6 18 आणि या 17 मधला एक विसरला काय आपण. नाही टीचर 2 सर आपण 2 आणि 3 घातला ना. अरे तो हातचा आहे रे बाळा. हे बघ 7 इथला, 7 8 9 10, 10 आणि 5 15, हातचा आला 1, ठीक आहे. आता या 17तला परत 1 घेतला, तो झाला का 1. परत इकडे 3 4, 4 आणि 3 7, 7 आणि 3 10, 10 आणि 3 13 आणि 3 16, 16 आणि 2 18 आणि हातचा 1 19. आता या 195ला काय करायचं ते सांगा. आपण असे प्रश्न सोडवले, भागिले 7. हा, भागिले काय करायचं, 7 करायचं. तर 5 7 2 14 होतील आणि बाकी येईल 5, पुन्हा 7 7 49. बाकी किती उरते पहा, तर बाकी उरते 6. चुकतंय का बघा, सांगा काय चुकलं असेल तर बाकी उरली 6. आता ही बाकी 6 उरते म्हणजे काय सांगते बाकी आपल्याला, पुढचा वार काढायचा. म्हणजे दादा तुम्ही पुढचे 6 दिवस मोजा. मंगळवारपासून काय करा, पुढे 6 दिवस मोजा. मग मंगळवारपासून आपण 6 दिवस मोजताना काय करणार, हे सगळं आता थोडंसं लहान करतो म्हणजे आपल्याला जागा राहील पहा लिहायला, ठीक आहे. मंगळवार, या मंगळवारला चला चलोस कोण खेळत नसेल, सापशिडी पण आता कोण खेळत नसेल, इथे तरी खेळून घेऊया. झूट, मी पण खेळत नाहीये ना आता, तर या बहाण्याने माझी हौस पूर्ण करून घेतो. 4 5 और 6, ठीक आहे. मंगळ झाल्यावर इथं बुधू येईल, इथे गुरु येईल, इथे शुक्रिया, इकडे शनिवार होईंगा और रविवारची सुट्टी आणि इथे येतोय सोमवार. पहा, तर वार येतोय आपला इथे सोमवार. 6वा दिवस कोण येतोय, सोमवार. यावरनं नाताळाला आपल्याला जो वार येईल तो असेल सोमवार, हे इथं लक्षात घ्यायचंय. काय केलं बघा, माहिती खूप हळूहळू चाललंय पण काय करतात. 14 जून 17 दिवस काढले, जुलैचे पूर्ण दिवस घेतले, ऑगस्टचे पूर्ण दिवस घेतले, सप्टेंबरचे, ऑक्टोबरचे, नोव्हेंबरचे पूर्ण दिवस घेतले. फक्त 25 डिसेंबर होता म्हणून 25 डिसेंबर आहे तसा आपण इथे घेतला, ठीक आहे. आणि मग त्या दिवसांची आपण इथे बेरीज केली. बेरीज केल्यानंतर त्याला 7ने भागायचंच आहे. मी तुम्हाला तासाच्या सुरुवातीलाच सांगितलं की काही घटक असे आहेत ना, त्यांच्यामध्ये ठरलेले नंबरच आहेत. आता ठरलेले नंबर कसं, आपण दशमान परिमाणामध्ये 10, 10ची पट, घड्याळामध्ये 12 24 ते काय 60 हा नंबर ठरलेला आहे. तसं दिनदर्शिकेमध्ये 7. तर आता हे झालं या पद्धतीने. आपण काय केलं, ही जी जुनी पद्धत आहे पूर्ण महिन्यांचे दिवस इथं काय केले आपण वापरले. आता आपण काय करणार आहोत की एक वेगळी पद्धत काय करता येईल का,
आणि जुनी पद्धत पूर्णपणेच आउट आहे का? तर हे लक्षात घ्या की जुनी पद्धत पूर्णपणे आउट नाही. का नाही? कारण की या पद्धतीमध्ये ना आपल्याला एक गोष्ट खूप महत्वाची कळते. आता हे 27 जे आले असतील ते काय असतील लक्षात घ्या बरं. काय सांगता येईल तुम्हाला 27 काय असतील? 27 काय असू शकतात? जुनी पद्धत आहे. आठवडे. हां, आठवडे बरं का. 27 काय आहेत? आठवडे आहेत. जर का प्रश्नामध्ये आपल्याला विचारलं भाऊ आठवडे किती होतील रे एवढ्यापासून एवढे आणि किती दिवस शिल्लक राहतील? तर मग आपण हे सांगू शकतो ना 27 आठवडे झाले आणि 6 दिवस शिल्लक राहिले ना. बरोबर? पण आठवडे विचारले नसतील तर मग काय करायचं बघा. ही पद्धत वापरायची आता. हाच प्रश्न. ठीक आहे. इथलंच आपण काय करूयात थोडंसं कॉपी पेस्ट करू आपला वेळ वाचेल. भाऊ ये ना लवकर खाली. हेच आपण काय करू कॉपी पेस्ट करू. हा विद्यार्थ्यांनी माईक बंद केला तरी चालेल आता. कुठे गेले? विद्यार्थ्यांनी माईक बंद करा नाही तर मला इथून बंद करावं लागेल. बाबा जेवण करायला लवकर वेळेत. हँग झालं काय हे? असं पूर्ण आहे. एक मिनिट हा थोडंसं हे हँग झाले तुम्हाला हे दिसत असेल. क्लोजच करा म्हणते. झालं होतं असं कधी कधी. तर पहा आता आपण ते लिहिलेलं अंगी लागलं असतं. 14 जून पासून आपण पुढे लिहित जाणार आहोत. जुलै, ऑगस्ट, ते पण शॉर्ट मध्ये लिहितो. सप्टेंबर, ऑक्टोबर, परत आहे तो नोव्हेंबर आणि शेवटी आहे तो 25 डिसेंबर. आता इथे आपण काय शॉर्टकट वापरू शकतो ते इथे लक्षात घ्या. जर का 31 दिवसाचा महिना असेल तर 7 ने किती दिवसाचा फरक पडत होता बघा बरं. ठीक आहे. 7 ने किती दिवसाचा फरक पडला 7 ने भागल्यावर? हे आठवायचं. ठीक आहे. आठवड्यांचा इथं उपयोग करणार की नाही. हा नाही सॉरी या 7चा काय करणार इथं उपयोग करणार. तर 31 दिवसाचा महिना असेल तर काय करायचं बघा. जिथं जिथं 31 दिवसाचा महिना आहे ना तिथं 7 ने त्या 31ला भागलं तर आपल्याला 3 हा बाकी मिळत होती 3 दिवसांचा फरक. तर जिथं जिथं आहे तिथं आपण 3 लिहिलं. फक्त 25 डिसेंबरला 3 नाही लिहायचं. तिथं गपचूप 25च लिहायचं. तो आगाऊपणा करायचा नाही. सुरुवातीला आणि शेवट. ठीक आहे. सुरुवात आणि शेवट तिथं फक्त वेगळं येणार आहे. आणि जिथे जिथे 30 दिवसाचा महिना असेल तिथे आपण काय लिहिणार 2 लिहिणार. आता सप्टेंबर 30 दिवसाचा महिना आहे 2 लिहिणार. नोव्हेंबर 2 लिहिणार. इथे 14 जूनचं आपण मागाशीच बघितलं 30 वजा 14 केलं अधिक 1 केलं. 30तून 14 गेले उरले 16. 16 अधिक 1 आपले आले पहा उत्तर 17. इकडं 25ला 25 आपण लिहून ठेवलेले. ठीक आहे. आता आपण काय करू यांची बेरीज करूयात. 17 आणि 3 20 आणि 3 23 आणि 2 25 25 आणि 3 28 आणि 2 30 30 आणि 25 30 आणि 25 होतील 5 आणि 55 बरोबर. 55 दिवस आलं. तुम्ही म्हणाल सर तिकडं वेगळं उत्तर आलं इकडं वेगळं आलं. अरे येणार ना कारण इथं आपण काय केले पूर्ण दिवसच बदलले ना त्यामुळे इथं आठवड्यांची संख्या कळणार नाही. ठीक आहे. इथं काय होणार आहे आठवडे फक्त आपल्याला कळणार नाही पण बाकी मात्र काय बदलत नाही. ठीक आहे. आता बाकी कशी बदलत नाही बघा मग अशी बाकी 6 होती ना. आता इथं परत 55ला आपण 7 ने भागायचं. 7 7 49. बाकी आली ना भाऊ 6. काय करायचीच गरज नाही. पुन्हा तेच उत्तर येणार. मंगळला झूट म्हणायचं आणि पुढं आपण दिवस मोजत गेलो की आपल्याला 6वा वार मिळणार आहे तो सोमवार. अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर आहे सोमवार. आता तुमच्या मर्जी की यात जर एखादा प्रश्न कळला नसेल तर मला तसं पाठवा. तुम्ही कोणती पद्धत वापरणार? पूर्ण दिवसांची पद्धत वापरणार का
या पद्धतीने जाणार आहात. ठीक आहे, हे तुमच्या हातात मी सोडतोय. तुम्हाला दोन्ही पद्धती समजल्यात का बघा, तसा मेसेज करा मला. जर समजलं नसेल तरी आपल्याला पुढे बरीच उदाहरणं आहेत. ठीक आहे, पुढे काय आहेत आपल्याला बरीच उदाहरणं आहेत. धन्यवाद काव्य, दोन्ही पद्धती समजल्या. छान. बघा उदाहरण आहेच लगेच पुढं. हां, आणि महत्त्वाचं म्हणजे हा जो कुठला एक प्रश्न होता, एक मिनिट. असाच प्रश्न एका विद्यार्थ्याने इथे पाठवलाय पहा. एका विद्यार्थ्यानेच पाठवलाय, यशनेच पाठवलेला आहे. सन 2010ला प्रजासत्ताक दिन मंगळवारी असल्यास त्याच वर्षी शिक्षक दिन कोणत्यावर येतो? तर इथं लगेचच आपण काय करतो, चुकीचा नियम वापरतो. ते कालच बघितलं ना आपण, लो स्वा शि बा. मग लोकमान्य टिळक, स्वातंत्र्य दिन, शिक्षक दिन आणि बालदिन एकाच वारी येतून प्रजासत्ताक दिनाला पण आपण स्वातंत्र्य दिन करून टाकतो आणि मंगळवार आहे का उत्तर बघतो, नसेल तर मग कन्फ्यूज होऊन जातो. तर आता हे उदाहरण सोडवताना दोन्ही पद्धती मी तुम्हाला दाखवतो. जर एखादं समजलं नसेल तर ते तुम्हाला मदत होईल समजून घ्यायला. आत्ता जर सांगत असताना समजलं नसेल तर मदत होईल ना. आता बघा, वार कोणता दिलेला आहे? मंगळवार दिला आहे आणि तो प्रजासत्ताक दिनाचा आहे. याचा अर्थ आपल्याला 26 जानेवारीचा वार इथं मिळाला आणि तो वर्ष जे आहे 2010 आहे. 2010 आहे. 10ला 4ने भाग जात नाही. 10ला काय होतं, 4ने भाग जात नाही, म्हणून पूर्ण भाग जात नाही, निशेष, म्हणून ते लीप वर्ष नाही. लीप वर्षाचं आपल्याला पुढं कळेलच. ठीक आहे, वेळ लागला तरी चालेल, अजून 2 तास 3 तासिका वाढले तरी चालतील, पण समजून घ्यायचंय. आता 26 जानेवारी आहे आणि महत्त्वाचं म्हणजे इथे एक टिकच करून ठेवायची अशी, 2010 लीप वर्ष नाही. लीप वर्ष नाही, जेणेकरून की आपण फेब्रुवारीमध्ये कोणताही आगाऊपणा करणार नाही. फेब्रुवारी झाल्यावर इथे येईल मार्च. शिक्षक दिन कधी येतो हे पण लक्षात घ्या. प्रजासत्ताक दिन झाला आपला 26ला, तर शिक्षक दिन असेल तो 5 सप्टेंबर. ठीक आहे, 5 सप्टेंबर. मार्च झाल्यावर इथे एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट आणि शेवटी असेल तो 5 सप्टेंबर. आणि मगाशीच सांगितलं होतं, आगाऊपणा जो आहे तो या 2 ठिकाणी आपण करायचा नाहीये. एक म्हणजे सुरुवातीचा, दुसरा म्हणजे शेवटचा दिनांक. ठीक आहे, या 2 ठिकाणी आगाऊपणा करू नका. बाकीच ठिकाणी तुम्ही तुमच्या पद्धतीने दिवस लिहा, काही अडचण नाही. तर आता दोन्ही पद्धतीने दिवस लिहूयात, शेजारी शेजारी लिहूयात, म्हणजे तुमच्याही लक्षात येईल की अरे दोन्ही सेमच आहे. तर 26 पासून 31 पर्यंत गेलो तर 31 वजा 26 केलं, उत्तर येतं 5. अधिक 1 मिळवायचं आहे म्हणजे उत्तर येतं 6. ठीक आहे, तर इथं उत्तर 6 येईल, इकडे पण 6 येईल. फेब्रुवारी महिना बोटावर सुद्धा मोजू शकता बघा, 26, 27, 28, 29, 30, 31, 6 दिवस झाले ना, हो की नाही. पुढे जाऊ. शॉर्ट समजले, कोणी लिहिलंय? शेखने लिहिलंय, छान. फेब्रुवारी लीप वर्ष नाहीये, 28 दिवस. 28 दिवस म्हणजे आता इथे पहा, इथं आहे की, बरं झालं. 28 दिवस असला की 0 बाकी येते, म्हणून इथं काय होणार रे, 0 दिवस येणार. ठीक आहे, मार्च महिना, कलर असू द्या, आता बदलत नाही. मार्च महिना 31 दिवसाचा आहे, इकडे 3 दिवसाचा फरक पडणार. एप्रिल महिना 30 दिवसाचा आहे, म्हणून इकडे 2 दिवसाचा फरक पडणार. ठीक आहे, सुरुवातीला आगाऊपणा कुठंच नाही करायचा आणि शेवट पण आगाऊपणा करायचं नाही. मे महिना 31 दिवसाचा आहे, 3 दिवस. जून महिना 30 दिवसाचा आहे, इकडे 2. जुलै महिना 31चा, 3 दिवस. ऑगस्ट महिना 31चा आहे, 3 दिवस. 5 सप्टेंबर 5 दिवस. काही अडचणच नाही ना. 5 शिक्षक दिन 5 सप्टेंबर आहे, तो दिनांक लिहायचा आहे शेवट. आता यांची आपण करूयात बेरीज. ठीक आहे, यांची काय करूयात आपण, बेरीज. बेरीज करायला जाऊयात. अगोदर लहानाची करतो, सोपं वाटतंय ना. 6 3 9, 9 2 11, 11 3 14, 14 2 16, 3 19, 19 आणि 3 22, 22 आणि 5 22 आणि 5 27. काय चुकलं तर लगेच सांगा. ठीक आहे,
परत आता इथे मोठे आहे, तर एककांची बेरीज करून घेऊ. 6 आणि 8 14, 14 आणि 1 15, 15 आणि 1 16, 16 आणि 1 17, 17 आणि 1 18, 18 आणि 5 23, हातचे आले 2. आता जिथं जिथं 2 आहेत त्या 2 2ची बेरीज केली ती येते 4. 3ची बेरीज करूयात. 3 1 3, 3 2 6, 3 3 9, 3 4 12, 3 5 15, 3 6 18, 18 आणि 4 2 2ची बेरीज 4 आली होती. 18 आणि 4 22, ते इथं 22 लिहून घेऊया. दोघांनाही 7ने भागायचं आहे. ही आपली पहिली स्टेप झाली पहा. आता आपण दुसऱ्या स्टेपला सुरुवात करतोय. 223ला 7ने भागा किंवा 27ला 7ने भागा. सोपं आहे ते करून घेतो. 7 त्रिक 21. ठीक आहे. बाकी राहिली आपली 6च. अरे वा. म्हणजे मंगळवार असेल तर इथं उत्तर येणार आहे सोमवार, पर्याय क्रमांक 3. ठीक आहे. मगाच आता काय मुद्दा म्हणून नाही केलेले, ते कालच प्रश्न तुम्हाला पाठवले. 7 त्रिक 21, बाकी उरते 1. पुन्हा घेतलं 3, 7 1 7, 13तून 7 गेले, पुन्हा बाकी 6च राहिली. फक्त या दोघांमध्ये एक फरक आहे की जी जुनी पद्धत आहे त्यामुळे आपल्याला इथे समजतात, ते म्हणजे 31 आठवडे येतील हो, आणि 6 दिवस एक्स्ट्रा होतील. इकडे आठवडे कळत नाही. इथे आपला टाइम वाचतोय, एवढंच होतोय बेरजेचा. आता मी तुमच्या हातात सोडतो पुन्हा एकदा, तुम्हाला काय करायचं आहे ते. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण काय करूया तिथेच थांबूयात, पण एक लक्षात घ्या, बरेचसे प्रश्न राहिलेले आहेत महिन्याचेच. मला आता असं वाटायला लागलंय व्हिडिओचं नाव टाकताना जरा वेगळं टाकलं पाहिजे. घटकाचं नाव टाकताना किती प्रश्न राहिलेत पाहता याचे महिन्याचे. 1 2 3 4 5. आता हे तुम्ही सोडवा. ठीक आहे. म्हणजे आपण उद्या काय करूयात, लीप वर्ष सामान्य वर्ष तेवढ्यांची माहिती घेऊ आणि त्यावरचे प्रश्न सोडवूयात. जर कुठल्या प्रश्नांमध्ये अडचण आली तर सांगा. उद्या एक उदाहरण आपण यावर घेऊयात, जेणेकरून की आपल्याला कोणतीही अडचण राहता कामा नये. एकच उदाहरण आपण काय करू उद्या यातलं घेऊयात. तर इथेच थांबूया. सर्व विद्यार्थ्यांनी लक्ष दिलं असेल, समजून घेतलं असेल. निहारने टाकलंय दुसरी पद्धत, शेखने टाकली दुसरी पद्धत. ठीक आहे. उद्या अजून यातले 1-2 उदाहरणे सोडू, म्हणजे अडचण काय राहता कामा नाही. अवघड उदाहरणे पाठवून द्या, म्हणजे जसं त्या यशने पाठवले आणि मी तुम्हालाही सांगितलं की त्याचे उदाहरणं मी इथे ॲड करून घेतली होती. हे पण त्यानेच उदाहरण पाठवलं होतं 2023च्या परीक्षेतलं. आता हे पण 2 उदाहरणं आहेत, 2020 आणि हे एक असंच आहे. ते आपण उद्याच्या तासाला घेऊयात. सर्व विद्यार्थ्यांना गुड नाईट.